मित्रांनो, काही कथा फक्त भीती दाखवत नाही, त्या थेट तुमच्या मेंदूत घुसतात. डार्क रहस्य, टोकाची सनक, रक्ताचा सडा आणि सायकोलॉजिकल ट्विस्ट असा डेडली कॉम्बो जो तुम्हाला रात्री झोपूही देणार नाही. आज अशाच 10 अंडररेटेड मूवीज बद्दल तुम्हाला सांगते, ज्याचा शेवट तुम्हाला अक्षरशः हादरवून टाकेल. कमट्टम. थ्रिशूरमध्ये एका वेल नोन प्लांटरचा संशयास्पद मृत्यू होतो. हा एक साधा अपघात होता की काळजाचा थरकाप उडवणारा एखादा भयंकर कारस्थान. पोलीस तपास जसा जसा पुढे सरकतो तसं तसं उघड होणारे चेहरे तुमच्या अंगावर काटा आणतील. नील वेलिचम. एक सुनसान मॅन्शन, एकटा माणूस आणि त्या घरात आधीपासून राहणारी एक आत्मा. पण इथे हॉरर पेक्षा जास्त डिस्टर्बिंग आहे त्या आत्म्याची कहाणी. ही केवळ भूताची गोष्ट नाहीये, तर माणसाच्या मेंदूशी खेळणारा एक भयंकर मानसिक खेळ आहे. मत्स्यकांड. एक शातीर मास्टरमाइंड ठग आणि त्याला पकडायला निघालेला अत्यंत क्रूर पोलीस अधिकारी. महाभारतातल्या नीतिमूल्याचा वापर करून रचलेला रक्तरंजित बदल्याचा आणि बुद्धिबळाचा डाव. असा कॅट आणि माऊस गेम जिथे क्वेश्चन फक्त एवढाच, शेवटी कोण कोणाला फसवत आहे. पेची. जंगलात गेलेले काही लोक, एक फॉरबिडन जागा आणि एक अशी प्रेझेन्स जी दिसण्याआधीच जाणवते. पण खरी भीती भूताची नाहीये, तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय समजतं याची आहे. अघोरी विद्या, काळी जादू आणि असा थरार जो प्रत्येक सेकंदाला तुमच्या हृदयाची धडधड वाढवत जाईल. अदृश्यम. एक मुलगी अचानक गायब होते. पोलीस इन्व्हेस्टिगेशन सुरू होते, पण जसा जसा डिटेक्टिव्ह तिच्या पास्ट मध्ये जातो तसं तसं एक भयंकर ट्रुथ समोर येतं. कधी कधी माणूस गायब होत नाही, त्याला गायब केलं जातं आणि त्यामागचे रिझन्स तुम्ही इमॅजिन ही करू शकणार नाही. किडम. सायबर स्टॉकिंग आणि डिजिटल क्राईमची एक भयानक वास्तववादी बाजू. एक सायबर एक्सपर्ट मुलीला ऑनलाईन हॅरेसमेंट सुरू होते, पण हे फक्त ट्रोलिंग नाही. समोरचा माणूस तिच्या आयुष्यात इतका आतपर्यंत घुसलेला असतो की फोन, मेसेजेस, पर्सनल इन्फॉर्मेशन सगळं त्याच्याकडे आहे आणि मग सुरू होतो एक डेंजरस गेम. दी विलेज. शापित गावात अडकलेलं एक कुटुंब आणि त्यांना वाचवायला निघालेली एक टीम. पण त्या जंगलात भूत नाही आहे, तर भयंकर बायोलॉजिकल एक्सपेरिमेंट्सनी जन्माला आणलेले नरभक्षक म्युटंट आहे. खूपच आगळा वेगळा कॉन्सेप्ट. मस्ट वॉच. चोला. 2 तरुण आणि एक ड्रायव्हर. शहरातल्या एका साध्या ट्रिपचे रूपांतर एक गुदमरून टाकणाऱ्या भयंकर त्रातीत कसं होतं. हा सिनेमा थ्रिलर नाही, ही थेट माणसाच्या विकृत आणि हिंसक मानसिकतेची नेकेड साइड आहे. पॉपकॉर्न मंकी टायगर. अंडरवर्ल्डची अशी हिंसक, अमर्याद आणि वास्तववादी बाजू जी आजवर कुठल्याही हिंदी सिनेमात दाखवलेली नाहीये. रक्त, रिवेंज, वासना, गुन्हेगारी जगताचा एक क्रूर पट. मस्ट वॉच. हुतात्मा भास्कर नारायण. एकामागून एक मुलींचे मर्डर आणि हत्येच्या ठिकाणी ठेवलेली ती दृष्ट काढण्याची बावली. 18 वर्षापासून चाललेल्या या सिरियल किलिंगचा माग काढताना प्राचीन अघोरी विद्या, भयानक गूढ रहस्य उघडकीस येतात. अतिशय अंडररेटेड पण माइंड ब्लोईंग थ्रिलर. तर मित्रांनो, या 10 अंडररेटेड मूवीज पैकी तुम्ही किती मूवी पाहिल्या, तुमची फेवरेट मूवी कोणती आणि कुठल्या स्टोरीनी तुम्हाला सगळ्यात जास्त हादरवलं, कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. सी या.